ज्यांना घर वापसी करायची आहे ते खुशाल करू शकतात, नव्या लोकांना आम्ही संधी देऊ। आमदारांबाबत अजित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया। पक्षामध्ये परत घ्या, भुजबळांची शरद पवारांकडे विनंती। पवारांनी छगन भुजबळांना पक्षात परत घेण्यास दिला नकार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। छगन भुजबळांची शरद पवारांसोबत 1.5 तास चर्चा। दोन्ही नेत्यांच्या भेटीत मराठा ओबीसी संघर्षावर देखील झाली चर्चा। दिशा सालियन प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्याची नितेश राणेंची विनंती। स्टेटमेंट घेणाऱ्या अधिकाऱ्यावर नितेश राणेंचा आक्षेप। विशाळगडावर अतिक्रमण काढण्यास सुरुवात। विशाळगडावरील गोंधळानंतर सरकारकडून आता कारवाई। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी विशाळगडावर तळ ठोकून। राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकार शिफारस करणार। आचारसंहिता लागण्याच्या आधीच सरकार शिफारस करणार। राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड तातडीने करण्याचा प्रयत्न। वादग्रस्त आयएस पूजा खेडकर आणखीन एक नवा प्रताप समोर। नावात बदल करून खेडकरांनी 11 वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती समोर। महायुतीमध्ये माढा लोकसभेसाठी प्रस्ताव ठेवला होता। अजित पवारांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। 21 जुलैला अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर 5000 भाजप पदाधिकाऱ्यांची घेणार अधिवेशन। दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणातील सुनावणी लांबणीवर। पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार। अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल कमी झाल्याची माहिती। शुगर लेव्हल कमी झाल्याने केजरीवाल कोमात जाण्याची शक्यता। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या नावाचा गैरवापर। अमितेश कुमारांच्या नावाने पैशांची मागणीला रिप्लाय न करण्याचं अमितेश कुमारांचं नागरिकांना आवाहन। राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरच सरकार शिफारस करणार, तर आचारसंहिता लागण्याआधी सरकार शिफारस करणार। राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड तातडीने करण्याचा प्रयत्न। आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजप मतदान नोंदणीची मोहीम राबवणार। मुंबई भाजप युवा मोर्चावर नोंदणीची जबाबदारी। संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी आरोपींच्या विरोधात 1000 पानांचं आरोपपत्र दाखल। कोर्टाकडून आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 15 जुलैपर्यंतची वाढ। आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाजप सोडणार विशेष ट्रेन। कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय। ठाणे आणि मुंबई जिल्ह्यासाठी पावसाचा हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट। दहिसरमध्ये मुसळधार पाऊस। दहिसर पूर्व पश्चिम महामार्गाच्या पुलाखाली साचलं पाणी। नांदेडमध्ये 5 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन। पावसामुळे शेती पिकांना मोठा दिलासा। अहमदनगर परिसरामध्ये पावसाचं आगमन। रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप। बीड जिल्ह्यातही दमदार पावसाची बॅटिंग। पिंपळनेर नदीला पूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।